नमस्कार. कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. कुंकू पण आहे. त्यासाठी आपण अशा फक्त एक वाटी तिळापासून ह्या वड्या आपण तयार करणार आहोत. अतिशय खुसखुशीत आणि पटकन होणाऱ्या आहेत. हे बघू शकता तुम्ही. तर यासाठी साहित्य पण खूप कमी लागतं. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. कुक विथ तिळाची वडी करण्यासाठी साहित्य: एक वाटी तीळ, गूळ बारीक चिरलेला, साजूक तूप आणि इथे खाण्याचा चिमूटभर सोडा घालणार आहोत. तर इथे जाड तळाची कढई घेतलेली आहे, ती गरम व्हायला ठेवलेली आहे. झालेली आहे. एक वाटी तीळ घालून घ्यायचे आहेत आणि छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. एक 4 ते 5 मिनिटं हे तीळ चांगले चटचट वाजेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. जेवढे चांगले भाजू तेवढी आपली वडी छान खमंग खुसखुशीत होते. हे बघा, रंग बदललेला आहे आणि तीळ पण असे चटचट वाजत आहेत. आता गॅस बंद करायचा आहे. तीळ भाजलेले आहे, हे काढून घ्यायचे आहेत एका ताटामध्ये. घ्यायचा आहे एक वाटी गूळ. गूळ थोडा जास्त घेतला तरी चालतो. इथे मी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. गुळामध्ये अगदी थोडंसं 1 चमचाभर पाणी घालायचं आहे आणि गूळ असा मिक्स करून घ्यायचा आहे. चांगला वितळून द्यायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे, याचा आपल्याला पाक करायचा नाहीच आहे. गूळ वितळतोय तोपर्यंत आपण इकडे वड्यांची ताटाची तयारी करून घेऊया. आता मी याला कटर आहे, त्याला मी असं हे तूप लावून घेतलेलं आहे. हे अगोदरच तयारी करून ठेवायची आहे. बाजूने मी ते तूप लावून घेतलेलं आहे. ही तयारी मात्र महत्त्वाची टिप्स आहे की अगोदरच तयारी करून घ्यायची आहे. तर आता ही तयारी झाली आपली. आता गुळाकडे येऊयात आपण. इथे गूळ आपला वितळतोय. आता गॅस चालू करायचा आहे. अगोदर कढई गरमच आहे, त्यामुळे फार वेळ लागत नाही गूळ वितळवायला. हे बघा, हे असं सारखं हलवत राहायचं आहे. एक 3 ते 4 मिनिटं हे आपल्याला गूळ वितळवायला लागतं. हे असं सारखं हलवत राहायचं आहे. त्यातले ते गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत. परंतु आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही. पण चेक करायचं आहे की हे बघा, असं चेक करायचे नाही. अजून हे मिश्रण आपलं तयार झालेलं नाही. तर अजूनही 2 मिनिटं आपण हे मिश्रण परतून घेऊया. त्याला उकळी आली आहे. आता आपण पुन्हा एकदा चेक करूया. नाही तर अजून एक 2 मिनिट आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया, शिजवून घेऊया. आता यात घालूया साजूक तूप 1 चमचाभर. आता घालायचे आहेत हे भाजलेले तीळ आणि पटकन असं मिक्स करायचे आहे. आणि हे गरम असतानाच आपण हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. तूप घालून मिक्स करून घ्यायचं आहे. घालायचा आहे चिमूटभर खाण्याचा सोडा. यामुळे वड्या खुसखुशीत होतात. आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण आपण काढून घेत आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. आणि हे असं पसरून घ्यायचं आहे. गरम असताना सगळं करायचं आहे. तुम्हाला जेवढ्या पातळ जाड हव्या असतील त्या साईजमध्ये तुम्ही पसरून घ्यायचं आहे. गरम असतानाच ते आपण अशा त्याच्यावरती कट मारायचे आहेत. ही महत्त्वाची टीप आहे. आता हे एक 10 ते 15 मिनिटं थंड होऊ द्यायचं आहे.
मिश्रण तुम्ही थोडं सुकल्यानंतर लाटून पण घेऊ शकता. एक थोडं सुकल्यानंतर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता. हे बघा किती छान झालेले आहे, बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. हे बघा आता हे एक 15 ते 20 मिनिटांनी आपण चेक केलेलं आहे. तर इथे हे असं हे मिश्रण आपलं वड्या तयार झालेल्या आहेत. आता आपण काढून घ्यायच्या आहेत एक एक करून. अशा पटपट निघतात कारण त्याला आपण अगोदर रेषा मारलेल्या होत्या, त्यामुळे ह्या अशा पटकन निघतात. सर्व काढून घ्यायचे आहेत. कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.